मुक्कामपोस्ट नांदणी तालुका अन्य पटण्याचे कारण शरण बसप्पा 81 मध्ये शरण बसप्पा संगप्पा वाले या इसम व्यक्तीने बेकायदेशीर व बोगस सह्या अंकाकडून शेतकऱ्याचा जबाब न घेता ग्रामपंचायतचा ठराव न घेता शेतकऱ्याचे जबाब न घेता बेकायदेशीर बोगस कागदपत्रे शासनाला सादर करून खडीक्रशरचा परवाना मिळवला आहे, तरी आम्हाला अद्याप कोणताही दोन खडी महसूल तलाठी जे संबंधित ग्रामपंचायतचे अधिकारी विस्तार अधिकारी BDO यांचा कोणताही अधिकारी येऊन आम्हाला विचारपूस करण्यासाठी सुद्धा उपस्थित नाहीत। तरी आम्हाला त्यांना या मीडियाच्या माध्यमातून विचारायचं आहे की आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे जाऊन भेटलो, कारवाई करा त्यांनी अद्याप कारवाई करताना आम्हाला येऊन भेटण्याची सुद्धा दखल घेतलेली नाही। तरी संबंधित जे ग्रामपंचायतपासून गौण खडी महसूलपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई करून तात्काळ खडी मेशन बंद करावी ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। आता तुमच्या इथं खडी केंद्र उभा केलं आणि खडी केंद्र त्यांच्या जागेत आहे, कोणाच्या जागेत आहे की हो त्यांच्या जागेत पण शेतकऱ्याचा जबाब नाही, ग्रामसभा ठराव नाही। ग्रामपंचायत म्हणते की वाहतुकीसाठी त्यांना परवानगी दिलेली आहे, ते वाहतुकीच्या अर्ज पण नाहीत आणि त्यांचा ठराव सुद्धा नाही। असे बोगस कागदपत्र मिळून त्यांनी ह्या परवाना मिळालेला आहे, तरी त्या जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना माहिती नाही की बाबा याला ग्रामपंचायतचे ठराव लागतं किंवा अर्ज लागतो, न पाहता त्यांनी परमिशन कसे दिले संबंधित विभागाने। अडचण भरपूर आहे। आता आमची पीक धुळीमुळे सर्व उत्पन्न कमी होऊ लागले, त्या अनुषंगाने आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतो। एकही अधिकारी आमच्याकडे 1.5 वर्षापासून पाठपुरावा कारवाई केलेली आहे, दखलच घेतलेली आहे। शेतकरी म्हणजे 20-30 शेतकरी बाधित सर्व शेतकऱ्याचे आमची बाधित म्हणजे आता जवळपास आता सध्या तर आता एक 100 एकर बाधित होऊ लागले। 100 एकर किती वर्षापासून हे खडी केंद्र चालू आहे? 1.5 वर्षापासून। माननीय कलेक्टर साहेब, परत महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, माननीय तहसीलदार, BDO प्रांत उपप्रादेशिक काय संबंधित विभाग आहेत त्या सर्व विभागाला पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी दखल घेणार नाही घेतलेले आहेत। पण ग्रामपंचायत मुळातच त्यांना बोगस कागद केलेलं आणि संबंधित शेतकऱ्याचा त्यांचे बोगस अंकासही केलेले आहेत, तरी त्यांना दुर्लक्ष करून त्यांनी बोगस कागदपत्रे करून कसं मिळवतं, या अधिकारी कसे दिले त्यांना? नाही अजून म्हणलेत पण अजून तर दखल घेणार। आता 15 दिवसाला आम्ही बसेल नाही येतो म्हणले पण अजून तर आलेच नाही। पालकमंत्र्यांना सगळंच माहिती असते, इथं बदलेलं कळलं सगळं सोलापूर जिल्ह्याची बातमी हां माहिती आहे बरोबर दिलं नाही, भेटलं नाही त्यांना, भेटून आम्ही ते पण त्या मान्य पालिकेवरला पालकमंत्री आता नवीन आता गोरे साहेब त्यांची आपण भेट घ्यामध्ये पालकमंत्र्याकडे बरीच कामं ही कलेक्टर साहेब पालकमंत्री तलाठी सर्कल त्याच्यामध्ये हे काम असतं। हो त्यांना पण माहीत आहे की रॉयल्टी भरले एका जागेची आणि दुसऱ्याकडून उत्खनन करते, तलाठी सर्कल पण सगळ्यांना माहिती आहे। आम्ही संबंधित शेतकरी त्यांना आलेलं ते पाणी करायला सांगितलं की बाबा इथून उत्खनन होत नाही, उत्खनन दुसऱ्याकडून जळतं आहे, त्या गटातून दगडच निघत नाही, तरी सुद्धा एवढं कानाडोळा का करते अधिकारी लोक, दगड दुसऱ्याकडून आणतात आणि रॉयल्टी भरले एका जागेवर 81 मध्ये रॉयल्टी भरलेली आहे। भरले म्हणून त्यांनी म्हणतात, आम्ही बघितलं नाही, त्यांच्याकडून सर्कल तलाठी म्हणतात रॉयल्टी भरलेले। मग रॉयल्टी भरले ज्या जागेतून परवाना किंवा परमिशन काढली त्या जागेत न उत्खनन करतात दुसरीकडून आणतात, पण शासनाची पण फसवणूक केलेली आहे त्यांनी त्यावेळी। पुढे वगैरे ते आम्हाला काय म्हणते तुम्ही बघा तुमचे शेतकऱ्यांना न्याय मिळावा आमची एवढं नाही, आम्हाला नाही करत असू शकतं कोणाच्या काय आपल्याला माहिती नाही, बरोबर असेल पण आपल्याला माहीत नाही। मुख्य मागणी तुमच्या खडी केंद्र बेकायदेशीर आहे, संबंधित 100 स्थिती त्या सगळ्या शेतकऱ्यांची आणि माननीय सरकारवर पंचनामा पण सुद्धा केलेले आहे, सगळं कागदपत्र आहेत बघायचं दाखवतो या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून। हो हां
नुकसान झालेलं होतं हे बोगस अंकासाही केलेले हे विस्तार अधिकाऱ्यांनी पत्र दिलेले वर्षाला बघून आता याच वर्षी आमचे उत्पन्न एक वर्षाला 10-15 पॉकेट 5 पॉकेट पीठ झालेलं आहे. ह्या हिशोबात 50 पॉकेट होते ते 20 पॉकेट झालेलं आहे. 80% नुकसान झालेलं नुकसान होतं. नुकसान भरपाईसाठी काय तुम्ही मागणी केली का आता काय? नाही मागणी केलेलीच आहे. झालेले नुकसान पण मिळावी आणि त्या खडी क्रशरवर जप्ती करून ते मशीन तिथनं बंद करावी. शरण बसप्पा संगाप्पा वाले सीताराम बलबीर माने संघटना आहे बलबीर माने धन्यवाद.